योगयाग विधी येणे नो हे सिद्धी, खरी भक्ती आणि साधू संगत. जय जय रामकृष्ण हरी. वैष्णव हो. भक्ती, हरिनाम आणि संत ज्ञानेश्वर महाराजाच्या पवित्र हरिपाठाच्या या दिव्य प्रवासात तुमचं मनापासून स्वागत आहे. मी आहे डॉक्टर ऐश्वर्या आणि आज आपण हरिपाठातील अत्यंत गहन आणि जीवनाला दिशा देणारा अभंग समजून घेणार आहोत. योगयाग विधी येणे नो हे सिद्धी. मित्रांनो, अभंगामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात की फक्त बाह्यपूजा, यज्ञ, विधी किंवा दिखावा करून परमेश्वर मिळत नाही, तर खरी भक्ती म्हणजे प्रेम, श्रद्धा, गुरुकृपा आणि साधू संगत. अभंग असा आहे की योगयाग विधी येणे नो हे सिद्धी. वायांची उपाधी दंग धर्म, भावे विना देव न कळे निसंदेह, गुरु विना अनुभव कैसा कळे, तपविन दैवत दिदल्या विना प्राप्त, गुंजे विना हित कोण सांगे, ज्ञानदेव मार्ग दृष्टांची मात, साधूचे संगती तरुणोपाय, योगयाग विधी येणे नो हे सिद्धी. मित्रांनो, ज्ञानेश्वर महाराज सांगतात की फक्त योग, यज्ञ आणि मोठमोठे धार्मिक विधी करून आत्मज्ञान मिळत नाही, तर आज अनेक लोक धर्माचा दिखावा करतात, मोठ्या पूजा करतात, पण मनामध्ये प्रेम, नम्रता नसते. संत सांगतात भक्तीमध्ये अहंकार नको, कारण देवाला बाह्य दिखावा नको असतो, त्याला भक्ताचं निरागस मन हवं असतं. वायाची उपाधी दंभ धर्म म्हणजे दिखाव्याची भक्ती. ज्ञानेश्वर महाराज सांगतात की फक्त लोकांना दाखवण्यासाठी केलेली पूजा व्यर्थ आहे. मित्रांनो, आज सोशल मीडियावरही अनेक भक्तीपेक्षा प्रश्न जास्त दिसतात, पण खरी भक्ती शांत असते, ती मनामध्ये असते आणि ती फक्त देवाला जाणवते. भावे विना देव न कळे, ही ओवी हरिपाठातील अत्यंत महत्त्वाची ओवी. ज्ञानेश्वर महाराज स्पष्ट सांगतात की भावनेशिवाय देव समजत नाही. देवाला समजण्यासाठी मोठं ज्ञान लागतं, तर प्रेम लागतं. जसं आई मुलाचं प्रेम शब्दाशिवाय समजतं, तसंच देव भक्ताच्या मनातील भावना ओळखतो. गुरुविना अनुभव कैसा कळे. गुरुचं महत्त्व या ओवीमध्ये अत्यंत सुंदरपणे सांगितलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात की गुरुविना आध्यात्मिक अनुभव समजत नाही. गुरु म्हणजे फक्त शिकवणारा व्यक्ती नाही, तर तो अंधारातून प्रकाशाकडे नेणारा मार्गदर्शक आहे. जसं दीपक अंधार दूर करतो, तसंच गुरु अज्ञान दूर करतो. तपे विना दैवत. मित्रांनो, येथील तप म्हणजे फक्त जंगलात जाऊन कठीण साधना करणे नाही, तर मन शुद्ध ठेवणे, संयम ठेवणे, चांगले विचार ठेवणे आणि सतत हरिनामामध्ये राहणे, हीच खरी तपश्चर्या आहे. दिदल्या विना प्राप्त. ज्ञानेश्वर महाराज सांगतात काही मिळवण्यासाठी काहीतरी द्यावं लागतं. जर भक्ती हवी असेल तर अहंकार सोडावा लागतो. जर मन शांती हवी असेल तर नकारात्मक विचार सोडावे लागतात. गुंजे विना हित कोण सांगे. मित्रांनो, जीवनातील गूढ सत्य प्रत्येकाला सहज समजत नाही. त्याच्यासाठी संत, गुरु आणि साधूचं मार्गदर्शन आवश्यक असते, कारण अनुभवी संतच जीवनाचा खरा मार्ग सांगू शकतात. साधूची संगती तरुणोपाय. वैष्णव हो. ज्ञानेश्वर महाराज शेवटी अत्यंत सुंदर उपाय सांगतात. साधू संगत. संतांच्या सहवासात राहिलं की मन शुद्ध होतो, वाईट विचार कमी होतात, भक्ती वाढते आणि जीवनाला योग्य दिशा मिळते. वारकरी परंपरेमध्ये म्हणूनच संत संगताला खूप महत्त्व आहे. आजच्या जीवनासाठी संदेश. आज आपण माणूस माहितीने भरलेला आहे, पण अंतर्मनाने रिकामा आहे. मोठ्या गोष्टी, मोठी स्वप्न, मोठे प्रदर्शन यामध्ये माणूस अडकलेला आहे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात भक्तीमध्ये साधेपणा ठेवा, चांगल्या लोकांचा सहवासात राहा आणि हरिनामाला जीवनाचा भाग बनवा, कारण खरी शांती बाहेर नाही, ती अंतर्मनात आहे. वैष्णव हो. भक्तीचा खरा मार्ग अहंकारातून नाही, तर नम्रतेतून सुरू होतो. आजचा भाग आपण इथेच थांबवूया. पुढच्या भागात आपण हरिपाठातील पुढील अभंगाचा सुंदर अर्थ जाणून घेणार आहोत. तोपर्यंत रामकृष्ण हरी म्हणा, विठ्ठलाचं नामस्मरण करा, संतांची शिकवणीने जीवन उजळवा. जय जय हरी विठ्ठल. जय हरी विठ्ठल. जय ज्ञानेश्वर माऊली.